नमस्कार, मी शिल्पा आणि तुम्ही पाहताय न्यूज मराठी 24/7। दिल्लीतील जंतर मंतरवर काल सुरू झालेल्या आंदोलनाने अत्यंत तीव्र रूप धारण केले। आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार, सोडलेले अश्रुधूर आणि बळजबरीने केलेली धरपकड यामुळे काल दिवसभर वातावरण कमालीचं तापलं होतं। परिस्थिती इतकी बिकट झाली की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। मात्र या संपूर्ण गदारोळात अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती, त्यांची भाषणं आणि काही अवंचित वक्तव्यामुळे मूळ विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला। राजकीय वाद किंवा वक्तव्यापेक्षा विद्यार्थ्यांचा मूळ मागण्या काय आहे हा या आंदोलनाचा मुख्य गाभा आहे। मूळ प्रश्नापासून लक्ष भरकटू न देता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला याच मुद्द्यावर टाकलेला हा विशेष रिपोर्ट। दिल्लीचे जंतर मंतर पुन्हा एकदा तरुण विद्यार्थ्यांच्या आक्रोशाने गाजत आहे। आपल्या विविध शैक्षणिक आणि भविष्याशी निगडित मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण मिळालं। पोलिसांनी आंदोलनाला पांगवण्यासाठी केलेला लाठीमार आणि अश्रुधुरांचा वापर यामुळे जंतर मंतरवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या आंदोलनामुळे अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली, आपापली भाषणं ठोकली, काही ठिकाणी इतर मुद्द्यांवर आणि वक्तव्यावरून वादही उफाळून आलेत। परंतु कोणत्या नेत्याने काय विधान केलंय किंवा कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केलाय याच्याशी या आंदोलनाचा मुख्य हेतू जोडणं पूर्णपणे अयोग्य ठरेल। व्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय अजेंड्याच्या गर्दीत विद्यार्थ्यांचा मूळ आवाज आणि त्यांच्या रास्त मागण्या दबल्या जाता कामा नये। काही माध्यमांनी या विषयाला भलत्या दिशेने नेण्याचा किंवा भरकटवण्याचा प्रयत्न केला असला तरी या आंदोलनाचा एकच आणि स्पष्ट उद्देश आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा तातडीने निपटारा होणे। आज प्रश्न फक्त एका आंदोलनाचा उरलेला नाही, तर आज प्रश्न हा आपल्या देशाच्या भविष्याचा, आपल्या घराघरातल्या तरुणांच्या अस्तित्वाचा आहे। ज्या हातांमध्ये आज पुस्तकं असायला हवी होती, ज्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भविष्याची स्वप्न असायला हवी होती, आज त्याच हातांवर, तोंडांवर आणि डोक्यांवर रक्ताच्या धारा आहेत। दिल्लीच्या जंतर मंतरवर आणि संसदेच्या उंबरठ्यावर काल जे घडलंय ते पाहून कोणाच्याही संवेदनशील माणसाचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही। आपल्या साध्या न्याय आणि भविष्याशी जोडलेल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाने काय दिलंय? डोकी फोडली, बेदम लाठ्या काठ्यानं हाणलं, मुलींचे कपडे फाडून त्यांना केसाला धरून रस्त्यावर ओढलं आणि अमानुषतेची हद्द म्हणजे बॅरिकेड्सला करंट्स देऊन आंदोलक चिरडण्याचा प्रयत्न केला। आमचा थेट आणि सनसनीत सवाल आहे या सरकारला आणि प्रशासनाला, हे तरुण काय सराईत गुन्हेगार होते? हे काय देशाचे शत्रू होते की यांच्या हातात हत्यारं होती? देश विदेशातून नव्हे तर देशाच्या काण्याकोपऱ्यातून आलेल्या अवघ्या 20 ते 35 वर्षाच्या आतले हे तरुण तरुणी होते। यांचे डोके फोडून प्रशासनाला नक्की काय सिद्ध करायचं होतं? दिल्लीच्या रस्त्यावर पसरलेला हा आक्रोश, रक्ताने माखलेले हे कपडे आणि वेदनेने ओरडणारी ही तरुणाई, ही दृश्य कोणत्याही युद्धाची नाहीत, तर देशाच्या राजधानीत आपल्याच हक्कासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची आहेत। काल राजधानी दिल्लीतील जंतर मंतर एका ऐतिहासिक आणि तितक्याच वादग्रस्त आंदोलनाचा साक्षीदार ठरले। कॉक्रोच जनता पार्टीच्या आव्हानानंतर 1 लाखाहून अधिक तरुण दिल्लीत धडकलेत। देशाच्या काण्याकोपऱ्यातून, गल्ली बोळ्यातून, संपूर्ण महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ पासून ते थेट लडाखपर्यंतचे सामान्य विद्यार्थी एकत्र आले होते। प्रशासनाला वाटलं होतं की केवळ काही हजारांच्या संख्येत मुले येतील, पण जेव्हा 1 लाखाहून अधिक तरुण रस्त्यावर उतरले तेव्हा प्रशासनाची दाणादाण उडाली। शांततापूर्ण मार्गाने संसदेच्या दिशेने जाणाऱ्या या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि बेछूट लाठीमार केलाय। संसद भवनाच्या परिसरात उभारलेली नाकेबंदी पाहून एका आंदोलकांनी विचारलेला प्रश्न आज संपूर्ण देशाला विचार करायला लावतोय। पुलवामा हल्ल्याच्या वेळी असा बंदोबस्त नव्हता, तितकी सुरक्षा आणि बळांचा वापर आज देश घडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर केला जातोय। हे भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे की काय असं वाटलं। चला,
मुख्य विषयावरून लक्ष विचलित झालं की आंदोलनाचं गांभीर्य आणि त्यांचं महत्त्व कमी होतंय। त्यामुळेच इतर वादात न पडता शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या मागण्यांवरच प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करणं काळाची गरज आहे। बरं, या संपूर्ण कार्यवाहीत प्रशासनाचा एक अत्यंत संशयास्पद आणि धक्कादायक चेहरा समोर आलाय। आंदोलकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी लावलेला आरोप अत्यंत गंभीर आहे। तिथे RAF म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्स आणि इतर दलांच्या नावाने उपस्थित असलेल्या काही जवानांच्या वाहनांवर कोणतीही नंबर प्लेट नव्हत्या। इतकंच नाही तर काही व्यक्तींच्या अंगावर अधिकृत गणवेश म्हणजेच युनिफॉर्म किंवा ओळखपत्र सुद्धा नव्हतं। त्याचबरोबर तिथे असलेले विदाऊट ड्रेस आणि हातात दंडा असलेले सुद्धा व्यक्ती होत्या। त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तर बघा काय म्हणतायत। सर ये देखिए, दिखाइए, मीडिया पाकिस्तान से आए हैं प्रोटेस्ट करने के लिए। ये देखो, सवाल हाच उठतोय, विद्यार्थ्यांवर लाठ्या हाणणारे ते खरे पोलीस होते की प्रशासनाने उतरवलेले भाड्याचे गुंड? माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा या विना गणवेशातील संशयित व्यक्तींबद्दल पोलिसांना थेट प्रश्न विचारले तेव्हा प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नाही। उत्तर देण्याऐवजी पोलिसांनी पळ काढला किंवा काही विदाऊट ड्रेसवाले अंगावर धावून जाऊन फटके मारले आणि काही चुपचाप बसले। लोकशाहीत लपून छपून विना नंबर प्लेटच्या गाड्या आणून विद्यार्थ्यांचे डोके फोडण्याचा अधिकार या प्रशासनाला कोणी दिलाय? प्रशासकीय अमानुषतेची हद्द इथेच संपली नाही तर 12 वर्षाच्या लहान मुलांपासून ते 25 ते 30 वर्षाच्या तरुणींपर्यंत कोणालाही सोडलं गेलं नाही। तरुणींना आणि महिला कार्यकर्त्यांना केसाला धरून रस्त्यावर ओढत नेलं, त्यांचे कपडे फाडले गेले। गेल्या अनेक दिवसापासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांचे केस धरून पोलिसांनी त्यांना बळजबरीने गाड्यांमध्ये कोंबले। 40 ते 50 विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण केली आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आंदोलकांनी अत्यंत धक्कादायक आरोप केला। आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सना थेट विजेचे करंट सोडण्यात आले होते। बॅरिकेड्सला हात लावताच विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसत होता। पत्रकारांनी यावर पोलिसांना जाब विचारला असता त्यांना बाजूला व्हा एवढं सांगून विषय टाळला। हा कसला न्याय आणि ही कसली लोकशाही? या आंदोलनाने देशातील भयानक विषमतेवर पुन्हा एकदा बोट ठेवलंय। राजकारणी आणि श्रीमंताची मुले प्रदेशातील उच्च दर्जाच्या विद्यापीठात सुरक्षित शिक्षण घेत आहेत। ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत ते पैशांच्या जोरावर सीट बुक करतात, पेपर फुटींच्या घोटाळ्यातून नोकऱ्या आणि जागा विकत घेतात। पण दुसरीकडे सामान्य शेतकरी आणि कामगारांची मुलं दिवस रात्र अभ्यास करून जेव्हा भ्रष्ट व्यवस्थेविरोधात न्यायाची मागणी करायला जातात तेव्हा त्यांच्या वाट्याला पोलिसांच्या लाठ्याकाठ्या, अश्रुधूर आणि रक्तबंबाळ होणे येत आहे। विद्यार्थ्यांची मागणी अत्यंत स्पष्ट आहे। नीट, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचे घोटाळे थांबले पाहिजेत। शिक्षण व्यवस्थेतील या ढिसाळ कारभाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। सोनम वांगचुक यांची सन्मानाने सुटका व्हावी। पण सवाल आहे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? सरकारला या भ्रष्ट कारभाराचा काय फायदा होतोय? पैशाच्या जोरावर होणारा या शिक्षणाचा बाजार रोखण्याऐवजी सरकार लाठ्या चालवणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी का उभे आहेत? आज देशाच्या कानाकोपऱ्यात गावोगावी राहणाऱ्या या आई वडिलांच्या वेदनांचा जरा विचार करा। पोटाला चिमटा काढून रक्ताचं पाणी करून आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा केला, आज त्या पालकांची मुलं या भ्रष्ट सिस्टमची बळी पडत आहेत। रात्रंदिवस अभ्यास करूनही जेव्हा पेपर लीक होतात, भ्रष्टाचारात गुणवत्तेचा बळी जातो, तेव्हा कष्टाने शिकलेल्या या तरुणांच्या हाती फक्त नैराश्य येते। पुन्हा परीक्षेचा खर्च कुठून आणायचा या विवंचनेत कित्येक स्वप्ने धुळीस मिळाली, तर काहींनी निराश होऊन टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवलंय।
या सडक्या सिस्टममध्ये कुठेतरी सुधारणा होईल, न्यायाची किरण दिसेल, याच आशेने देशभरातून हे तरुण जंतर मंतरवर धावून आले होते. पण न्यायाच्या आशेने दिल्लीत पोहोचलेल्या या तरुणांच्या वाट्याला पोलिसांच्या लाठ्याकाट्या आणि अमानुष मारहाण यावी, हे दुर्दैव. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य पाहिलं होतं, त्यांच्या स्वप्नांची अशी राख रांगोळी होताना पाहून त्या पालकांच्या काळजाचं काय झालं असेल? त्यांच्या या अश्रूंचा हिशोब आता कोण देणार? देशांचे पंतप्रधान दर महिन्याला मन की बात मधून संवाद साधतात, पण अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर देशाच्या संसदेच्या उंबरठ्यावर जेव्हा हजारो तरुण स्वतःच्या भविष्यासाठी ढसाढसा रडत आणि रक्ताळत असताना, तेव्हा त्यांच्याशी बोलायला सरकारकडे 5 मिनिटही वेळ नसतो. अभिजित दिपके याच्यासारख्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तरुणींचे केस पकडून किंवा करंट देऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असेल तर या प्रशासनाला काय म्हणावं? पण विद्यार्थ्यांचा निर्धार खचलेला नाही. हे आंदोलन आता दिल्लीपुरते मर्यादित राहिलेलं नाही. याचे पडसाद आता पुणे, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. आज दिल्लीच्या रस्त्यावर सांडलेलं रक्त हे फक्त त्या विद्यार्थ्यांचं नाही, तर या देशातल्या लोकशाहींच्या मूल्यांचा आणि संविधानाचा खून आहे. 20 ते 35 वर्षाची ही मुलं या देशाचं भविष्य आहे. देशाचे शत्रू नाहीत. त्यांच्या मागण्या टेबलावर बसून चर्चा करण्याऐवजी विना नंबर प्लेटच्या गाड्या आणून विना गणवेशातील लोकांना उतरवून विद्यार्थ्यांची डोके फोडणे ही प्रशासनाची मगरुरी नाही तर दुसरं काय? प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट कान उघडे करून ऐकावं. लाठ्या चालवून, विना ओळखपत्राच्या दलांचा वापर करून किंवा बॅरिकेड्सला करंट देऊन तुम्ही काही काळासाठी आवाज दाबून ठेवू शकता, पण तरुणांच्या मनात पेटलेली संतापाची ही आग विझवू शकणार नाही. आज रक्ताने माखलेल्या प्रत्येक तरुण, ज्या जखमी मुलीचे प्रत्येक आक्रोश आणि त्यांच्या आई वडिलांचा प्रत्येक अश्रू या व्यवस्थेला एकच थेट सवाल विचारतोय. आमच्या भविष्याची होळी करून तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचंय? आणि एवढी अमानुषता दाखवण्याची खरंच गरज होती का? पेपर लीकची कीड, भ्रष्ट सिस्टमचा विळखा आणि त्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश, या सगळ्यांच्या मध्ये राजकीय वादाचा धूर उभा करून मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. पण प्रश्न आजही कायम आहे. आई वडिलांच्या कष्टांच्या पैशाचा आणि तरुणांच्या आयुष्याचा हा खेळ असाच चालणार आहे का? दिल्लीतील जंतर मंतरवर घडलेला हा प्रकार, पोलिसांचा लाठीमार आणि विद्यार्थ्यांचा मूळ मागण्यांकडे तुम्ही कसे पाहता? राजकीय चिखलफेकीत खरोखरच विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यांचे प्रश्न बाजूला पडतायत का? आणि या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण तुमचा आवाज ही जनतेची खरी ओळख आहे आणि हाच खरा प्रहार आहे.